अनमोल, बरं झालं या तू इथे भेटलास. मला ना तो सतत त्रास देतोय आणि त्या दिवशी तर तो माझ्या अंगावरती आला. तुला त्या दिवशी सांगितलं मी, ज्या गोष्टी आहेत ना आधीच क्लिअर कर. अगं लग्नाच्या आधी एवढ्या गोष्टी होत आहेत तर लग्नानंतर काय होईल? अगं आज रस्त्यावर अंगावर धावून आलाय, उद्या जर काय केलं तर काय करशील? अगं चांगली शिकलेली आहेस तू, चांगलं कमवतेस, तुझ्या फॅमिलीचं एक स्टेटस आहे. स्वतःचा विचार कर आणि काळजी घे. अरे अनिकेत, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतेय. हे बघ, माझा पैसा मी काही करीन, उडवीन, तू मला कोण सांगणारी? आणि हे बघ, तुला माझ्यासोबत राहायचं ना तर मी बोलीन तसंच राहायचं, समजलं? तर राहू नकोस. अरे बरं झालं तू भेटलास, मला ना तुला इथे सांगायचंय. बघ शुभांगी, तुला मी आधीच सांगितलेलं. आमचं अरे आमचं ठरलंय आणि तू लग्नाला यायचं, हा का? मी आलो. शुभांगी, हा अगं ह्याच्याबद्दल किती कापरगोळा करत होतीस तू? डोक्याला ताप झालेला, ह्याच्यावर लग्न ठरलं. तुला तर माहित आहे ना, आमचं सगळ्यांना माहित होतं आणि इव्हन फॅमिलीला सुद्धा. त्यामुळे आम्ही ठरवलं की लग्न करायचं. ते बोलतात ना की एखाद्या कपल मध्ये ना थर्ड पर्सनने कधी जायचंच नाही, कारण की शेवटला ना ते कपल चांगले होतात आणि आपण वाईट होतो. चांगले, कॉंग्रॅच्युलेशन.